डॉक्टर डिंपल, तुला किती वेळा सांगितलंय डिंपल, माझ्या रूम मध्ये नको येत जाऊ. कोणी बघितलं म्हणजे? कोण नाही बघणार, दरवाजा लावलाय मी. डॉक्टर मला लय टेन्शन आलंय, काय करावं काहीच कळणं झालंय मला तर. मुद्दा बुद्धा हा आहे की नुरवाजी मागं लागली आहे माझ्या. चांगलंय की मजा इथून. नाही ते काय झालं माहितीये का, मला इथं राहायचं होतं ना, म्हणून नवराजीला म्हणाले होते की मी तुला पैसे देईल, पण आता माझ्याकडे पैसेच नाही, मी कसं देणार ना पैसे. तुला कोणी शहाणपणा करायला सांगितलं होतं का? आणि कोणाच्या भरोश्यावर शब्द दिलास तू? तुमच्या भरोशावर. तुमच्याशिवाय कोण आहे माझं या जगात सांगा बरं. आणि मी जर बाहेर गेले असते तर त्या भाईनं माझा जीव घेतला असता. इथं राहायचं म्हटलं, नवराजी राहायला नाही म्हणत होती, म्हणून मी आता पैसे द्यायचं कबूल केलं. मी काय म्हणते डॉक्टर, तुम्हाला ते आता जे काही पैसे दान झालेत ते पैसे मी सांभाळते ना, एकदम सुरक्षित राहतील 100%. ते मला सांगा कुठे ठेवलं, मी शोधते लगेच. हा, योग्य विचार केलायस. माझ्याही डोक्यात हा विचार आला होता डिंपल की तुला पैसे द्यावे. बघा तुमचा आणि माझे विचार पण लय जुळतात, त्यामुळे म्हणते पैसे देऊन टाका. पण पूर्वानुभव आहेत ना काही, ते आहेत माझ्या पाठीशी. मी तुला पैसे देतो आणि पुन्हा तो विश्वासघात कर. मला ते पैसे लागणार आहेत. आता मी आश्रम टाकण्याचा विचार करतोय. होय शपथ, आश्रम? हो डॉक्टर, काही येड लागले का तुम्हाला? काही बोलताय तुम्ही? नाही म्हणजे तुम्हीच म्हणाला होतात ना की कातळवाडीतल्या लोकांनी कळलं नाही पाहिजे आपण काय करतोय ते, आणि आता तुम्ही जर आश्रम टाकला तर अख्ख्या जगाला कळणार तुम्ही काय करताय ते. हे बघा डॉक्टर, कातळवाडीतल्या लोकांना जर कळलं ना तर त्याला जबाबदार मी नाही राहणार, आधीच सांगते. हा डिंपल, तुला एवढा मूर्ख वाटतो का मी? या प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा विचार करून झालाय, त्यावर उपाय शोधून झालाय. आश्रम टाकायचा, खूप पैसा कमवायचा. चिल्लर कमवायला चिल्लर माणसांमध्ये बसायला या देवीसिंगने जन्म नाही घेतला. तो आश्रम म्हणजे फक्त माझी बसायची जागा नसेल, हा माझा अभेद्य किल्ला असेल, माझं स्वतंत्र राज्य असेल, आणि या राज्याचा हा देवीसिंग एकमेव राजा असेल. आणि मी राणी. या बाबा या, चला. या बाबा, ही सगळी आपली जागा आहे, आणि जी आपली नाही ना ती पुढच्या 2 दिवसात आपली होऊन जाईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. या, फक्त तुम्हाला ना जागा आवडली का सांगा, आपण त्यांच्याकडून आहे ना तुमच्यासाठी एक असा मोठा इंटरनॅशनल आश्रम इथं बांधून घेऊ. हा, ज्यातनं माझ्यासारखे मोठे, ह्यांच्यासारखे छोटे सगळे भक्त आज जातील बाहेर येतील, आज जातील बाहेर येतील. आणि भाई, इथं ना आपण बाबांचा भला मोठा स्टॅच्यू बांधू. पुतळा म्हणायचंय का? पुतळा पुतळा बनलो, काय अडचण, बनलो बाबा. थोडं पुढं आलं ना इथं अजून एक आपण छोटे गेट बनवू. म्हणजे काय, तिथं सगळी टॉपची सिक्युरिटी असेल ना. भाई, इथं आपण Z+ सिक्युरिटी बसू. ते काय असतं भाई, असते मोठमोठ्या VIP लोकांना. दंड चालेल. जेवढ्या सिक्युरिटी आहेत सगळ्या बसून टाकू, वायझेड करून टाकू, काय टेन्शन नाही. म्हणजे काय, कुणी छोटा हत्यार बित्यार घेऊन आत येणार नाही ना, आहे का नाही बाबा. थोडं पुढं आलं ना तर इथं तुमचा असा एक भव्य दिव्य असा मोठा दरबार भरवायचा. आपण काय करू, इथं वरण असं मस्त झाकपाक झाकपाक एक झुंबर लावून टाकू. हा, आणि खाली मार्बल फारशा, म्हणजे तोंड बघितलं की चेहरा दिसला पाहिजे, तोंड बघितलं की चेहरा दिसला पाहिजे, आणि वर झुंबर. बाबा थोडं पुढं आलं ना इथं तुमचं स्टेज असेल. हे बघा, इथं तुम्ही असं उभं राहायचं, असं हात देऊन आशीर्वाद द्यायचा. ह्या स्टेजवर बसून तुम्ही प्रवचन, भजन, कीर्तन काय वाटेल ते करा. 1 मिनिट. ह्या इथं एक खोली, इथं एक खोली, इथं एक खोली, इथं एक खोली, अशा 4 खोल्या. ओके, राईट साईडला ह्या साईडला 4 खोल्या. एक खोली, दुसरी खोली, तिसरी खोली, चौथी खोली. म्हणजे काय, भक्तगण लांबून येणार ना, तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण काय करू, मस्त भक्त निवास बांधू. म्हणजे भक्तांसाठी खोल्या. स्टेजच्या ना लेफ्ट साईडनं, राईट साईडनं 2 जिने बनवू. 2 जिने, दोन्ही वर जातील आणि दोन्ही खाली येतील. वर तुमची सेपरेट प्रायव्हेट खोली. काय माहिती का बाबा, वरची जी खोली आहे ना ती आपण एकदम सेपरेट करू. म्हणजे कसं आहे, एकदम प्रायव्हेट, फुल पायरसी.
म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय वर कोणच फिरकणार नाही, पोलीस पण नाही. आपण तसा बोर्डच लावायचा बाहेर, पोलीस नॉट अलाउड. ओके, चालेल ना बाबा? बाबा असा आश्रम बांधायचा, असा आश्रम बांधायचा का आपल्या आश्रमापुढे ना ताजमहल फिका वाटला पाहिजे. 7वा का 8वा आश्रय आहे ना त्याच्यानंतर आपलंच. आणि एकदा आपला आश्रम बांधून झाला ना, जो कोणी हा आश्रम बांधेल त्याच्या हात छाटायचे. म्हणजे ह्याच्यासारखा आश्रम पुन्हा दुसरा बांधला नाही पाहिजे ना. हिंसा. हो सॉरी बाबा, आपण त्याला समोर बसू आणि प्रेमात सांगू, हे बघ बाळा, असा आश्रम पुन्हा बांधायचा नाही. चालेल ना बाबा? कशी वाटते आयडिया? उत्तम आहे, छान आयडिया. लवकरात लवकर या जागेवर आश्रमासाठी काम करायला सुरुवात करू आणि जनकल्याणासाठी प्रयत्न करू. डन, चालेल. इथून पुढे याच जागेवर मी माझ्या भक्तांचं कल्याण करेन. बाबा सत्यनाम. सत्यनाम. शरणम हृदयम. ए छत्री दे, ते गेट बंद कर. बसा बाबा. ए धरे, काय झालं बाबा? एकदम डोक्यावर हात ठेवला. तू ही आश्रमासाठी जागा देऊन फार मोठं पुण्याचं काम करतोस. फक्त आपण इथे आश्रम निर्माण करतोय, आश्रम उभारतोय, हे कोणाला इतक्यात कळू देऊ नकोस. तुमची शपथ, आपण कोणाला सांगणार नाही. फक्त ते उद्घाटन कधी करायला सांगा, म्हणजे मग तशी मला तयारी करायला. सांगणार, सगळं सांगणार. योग्य वेळ आली की सगळं सांगणार. माझ्या अंतर्मनानं आत्ताच ईश्वराशी संवाद साधलाय. माझ्याबद्दल काही बोलले का? काय बोलले? त्यांनी मला सांगितलं तुझ्या आयुष्यात उत्कर्ष येणार आहे. उत्कर्ष? हे कोण आहे बाबा? उत्कर्ष म्हणजे भरभराटी, पैसा, अडका, संपत्ती, सगळं तुझ्या आयुष्यात येणार, तेही चांगल्या मार्गानं. थँक्यू बाबा. आपण पण आहे ना ही सगळी वाईट कामं सोडून आता सेटल व्हायचा विचार करतोय. बरं झालं तुम्ही मला त्या सगळ्यात मुक्त केलं. मी होईल ना सेटल बाबा? होणार, सगळं चांगलं होणार. फक्त मला शरण या, म्हणजे भगवंताला शरण या. तुमची सगळी दुःख विसरून जा. बाबा अहो, आपण ऑलरेडी तुम्हाला शरण आलेलो आहे. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. बसा. देव माणसाचा. जय जयकार असो. देव माणसाचा. जय जयकार हो असो. हो हो शांत राहा, कालवा करू नका. येत्याल महाराज येत्याल. ओ आमचं देव माणूस कुठे आहे? त्याला बोलवा, आम्हाला त्याचं दर्शन घ्यायचंय. बोलवा बोलवा, त्यानं बोलवा. हळू हळू जाताल वरती, डायरेक्ट दर्शन होईल तुमचं. जरा हळू. अहो बाबांना बोलवा, आम्हाला त्याला बघायचंय. नंदर बाबा नेमकं गेलेत कुठे रे? आपले बाबा काय? हा आपले देव माणूस बाबा ना? तेच ना. नाही माहिती रे, म्हणजे नाही माहिती कुठे गेलेत ते. देव माणूस काय मागा त्यांना भेटायचा. डायरेक्ट कोकण. यावा यावा, बसा. बसा बसा, सातारा आपलंच.